म्हणलं बचत गटाला 1,64,00,000चा एका बचत गटाला. मी ज्यावेळेस विचारलं, आमच्या भाभी इथं बसल्यात बचत गटाच्या महिला बर्दापूरच्या सगळ्या बसल्यात, 7 गावचे वेगवेगळे गट त्या बचत गटाशी जोडले गेलेले आहेत आणि त्यातून तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या महिलांना सक्षम करता. मला याचा सार्थ अभिमान आहे की सर्वाधिक फायदा जिल्ह्यात आज या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना दिला जातो. आपला मतदारसंघ तसा लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा नंबर 1ला, इतर योजनेमध्ये सुद्धा नंबर 1ला. आपण आता लाटकर साहेब काय चर्चा केली, आपण कुठल्या कामात नंबर 1ला येऊ? आणखी मुख्यमंत्री पांदन रस्ता योजनेमध्ये सुद्धा आपला तालुका या ठिकाणी 1 नंबरला येईल, आपला मतदारसंघ 1 नंबरला येईल, हे सुद्धा आज मी या ठिकाणी वचन देतो. आणि लाटकर साहेबांना सांगतो की प्रशासकीय मान्यता 2 दिवसाच्या आत, भले 1 दिवस सोमवार ठरवा, पण सोमवारी म्हणजे सोमवारी एका दिवसात सर्व मुख्यमंत्री पांदन रस्त्याच्या कामाच्या मंजुऱ्या या ठिकाणी देऊन टाका. कारण बांधाचा आणि पांधनाचा एवढा वाद असतो ते आता ह्या योजनेमुळे मिटायला लागला. तुम्हाला जेवढा ताप असतो हेरिंग घ्यायला, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला ताप असतो ह्याचं बी आहे का, ह्याचं बी आहे का. माझं इकडून चाललंय, माझं तिकडून चाललंय, माझं ईदभर चाललंय, ह्याचं वावभर चाललंय. पण आता मात्र सगळ्यांनाच लक्षात आलं की बाबा कुणाचं ईदभर जात आहे का वावभर जात आहे हे माहीत नाही, पण माझ्या शेतात येण्या-जाण्यासाठी, माझ्या शेतातला माल बाजारपेठेत जाण्यासाठी आता रस्ता करून घ्यावा लागेल. मग ह्याचं ईदभर गेलं तरी जाऊ द्या, त्याचं वावभर गेलं तरी जाऊ द्या. आणि माझी विनंती आहे, इथं जवळजवळ प्रत्येक मतदारसंघातल्या गावातले प्रमुख आलेले आहेत. हे पांदन रस्त्याच्या मंजुऱ्या, काही गावांनी तर मंजुऱ्या मिळणारे गृहीत धरून पांदन रस्ते केलेत. त्यांना तर अगोदर आपण प्रशासकीय दिलं पाहिजे मान्यता. पण ज्या गावात मंजूर होणार आहे पण काम चालू केलं नाही, त्यांनी सुद्धा या पांदन रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं, ही हात जोडून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. एकही मतदारसंघातला पांदन रस्ता मी ठेवणार नाही, सगळे करून दाखवील, हे मी आपल्याला या निमित्तानं. आता मी सहज माहिती घेत होतो घरकुलाची. प्रधानमंत्री आवास योजनेतनं 2024-25 या वर्षात, एका वर्षात, हे एका तालुक्याचं आहे का पूर्ण मतदारसंघाचं? फक्त आता अंबाजोगाईचा आकडा माझ्याकडे आला नाही. परळी तालुक्यात 11,788 घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झाले. त्यापैकी 5,005 घरकुल पूर्ण झालेत. राहिलेले का थांबले तिथं कुणी असेल लाभार्थी, आपल्या आपल्या गावात आपल्या माझ्या सहकार्याने जाऊन बघावं की का राहिलं. एका वर्षात जर आपल्याला 11,000 12,000 घरकुल मिळत असतील एका तालुक्याला, ही साधी गोष्ट आहे का? 12,000 कुटुंबांना घर देणं, कुटुंबाला, एका व्यक्तीला नाही, हे साधं काम नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं एकदा का घरकुल झालं तर एकूण गावाचं रूपच बदलतं आणि ते बदलण्याची जबाबदारी आपल्याकडे. रमाई योजनेतून 619 मिळाले, हे 3-3 आकड्यातच सांगतोय. मी सामाजिक न्याय मंत्री असताना 4-4 आकडे एकदाच मंजूर करीत होतो घरकुल. पुण्यश्लोक अहिल्यादेवीमध्ये 290 आहेत आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमध्ये 553. एवढे घरकुल एका तालुक्यात आता 14,000 घरकुल वेगवेगळ्या योजनेतनं 14,000 कुटुंबाला दिली जातात. काम अतिशय चांगलं आहे, प्रगतीपथावर आहे. पण नुसती प्रगती असून उपयोगाचं नाही, तर कामाला गती सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हे शासन गतिशील शासन आहे. प्रगती पाहिजे, पण त्या प्रगतीला गती सुद्धा पाहिजे.
आणि ती गती चांगली ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची मती सुद्धा चांगली असायला पाहिजे. म्हणून ह्या सर्व अभियानाच्या निमित्तानं नक्कीच आणखीन जास्त फायदा वेगवेगळ्या योजनेमधून आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि मी आपल्याला सांगतो की राज्य शासनाची कुठलीही योजना असो, आपण सर्वांनी ठरवायचं की आपल्या जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात आपला मतदारसंघ या योजनेचा लाभ घेणारा 1 नंबरचा मतदारसंघ आहे. एवढं माझं स्वप्न आहे ते आपण पूर्ण कराल. सर्व लाभार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी प्रशासनाने या कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवलं, अध्यक्ष म्हणून. आता माझ्यावरचे कुणीच आले नाहीत, पण सगळं मीच केलं. पण अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. पण मी आपल्याला सांगतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांना आपण जास्तीत जास्त जेवढं सार्वजनिक कामात लक्ष द्याल तेवढा मला सुद्धा काम करण्यात आनंद होतो. पण आपल्याकडे आता सार्वजनिक कामं खालच्या खालीच होतात. वैजनाथराव, माझ्यापर्यंत यायची गरज नाही. इथं अरुण बसलाय, शिरीष आहे, बाबा आहेत तिकडं, हे सगळी मंडळी, यांना माझ्यापर्यंत सार्वजनिक कामं मंजूर करण्यासाठी यायची गरज पडत नाही. हेच निबारत खाली काम करून घ्यायला. माझ्याकडं सार्वजनिक कामं जास्तीत जास्त होण्यासाठी यावं असं मला वाटतं. पण त्या कामाच्या ऐवजी बदल्याचे निवेदन आपल्याकडे एवढे येतात. आता मतदारसंघातल्या बदल्या सोडून मतदारसंघातल्या इथल्या नातेवाईकाच्या दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांच्या सुद्धा बदल्या, ही खरी गोष्ट. मी जे बोलायला लागलोय पोटतिडकीने बोलतो. जेवढं त्या गोष्टीकडे लक्ष आहे त्याच्यापेक्षा जास्त सार्वजनिक फायदा आपल्या गावातल्या गोरगरीब माणसाला देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ही माझी विनंती आहे. आज खऱ्या अर्थानं SIR मतदान पुनरावलोकनच्या बाबतीमध्ये आपली दुसरी बैठक आज ठरली होती. पण उपमुख्यमंत्री बहिणी इथं बीडला येत असल्यामुळं मला तो कार्यक्रम आजचा रद्द करावा लागला. पण आजचा जरी रद्द झाला असला तरी 1 तारखेला आपण तो कार्यक्रम पुन्हा घेतोय. आणि मी पहिल्या बैठकीतच आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपला नंबर 9 आहे 11 तालुक्यामध्ये, अंबाजोगाई 8वा आहे. आपल्याला जिल्ह्यात नंबर 1 ला यायचा आहे. ग्रामीण मध्ये बऱ्यापैकी आहे, पण शहरामध्ये जी गती पाहिजे ती गती मिळत नाही. मी स्वतः तिथं लक्ष घातलंय. मी रोज अपडेट पाहतोय, रोजचे. या ठिकाणी नक्की आता स्पीड वाढली आहे, पण नेमका आकडा किती त्याची चर्चा 1 तारखेला करू. कारण त्याच्यानंतर आपल्या समोर फक्त 8 दिवस शिल्लक राहतात. त्याच्यामुळं जो मतदार होणं शक्य आहे त्याला मतदार करून घेण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे. ह्यांची तर आहेच, पण आपल्या सगळ्यांची आहे. आणि एक लक्षात घ्या, आता झालेला मतदार, या मतदारावर पुढचे 25 वर्षाच्या निवडणुका होणार आहेत, याचं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, नाही तर आता हुकलात की पुढची ग्रामपंचायत बी हुकली, ज्याला पंचायत समिती लढायची त्याचं बी हुकलं, जिल्हा परिषदेचंही हुकलं. मग हे सगळं हुकल्यावर वरचं हुकायला काही वेळ लागत नसतं. म्हणून आपण सगळ्यांनी तेवढ्याच सावधपणे आणि गतीनं मतदारांची नोंदणी करून घेणं, सापडत नाही त्याला सापडणं, ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताचं किती महत्व असतं. आणि ते महत्व आज आठवा आणि SIR मध्ये आपण गतीनं काम करा, ही विनंती करतो. फार वेळ घेत नाही. प्रशासनाचे मी मनापासून अभिनंदन करतो की या अभियानांतर्गत आणि याच्या अगोदरपासून आपण लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी फार कसून प्रयत्न केले. म्हणूनच एवढे लाभार्थी आपल्याला या ठिकाणी मिळू शकले. प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन मानतो.
आणि लाभार्थ्यांचेही अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.